नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत शेंगदाणे. तर आपल्या महाराष्ट्रीयन घरात रोजच्या वापरात म्हणजेच पोह्यात, आमटीत, भाजीत शेंगदाण्यांचा वापर होतोच. परंतु मैत्रिणींनो, हेच शेंगदाणे आपल्या शरीरासाठी अमृत ठरू शकते आणि जर चुकीच्या पद्धतीने खाल्ले तर ते विषही ठरू शकते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की रोज शेंगदाणे खाण्याचे जबरदस्त फायदे, अतिप्रमाणात खाण्याचे तोटे आणि ते खाण्याची योग्य पद्धत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांचा हा एक उत्तम आणि स्वस्त पर्याय असू शकतो. प्रथिनांमुळे आपली हाडे मजबूत आणि बळकट होण्यास मदत होते. तसेच यामध्ये गुड फॅट्स असतात जे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून आपल्या हृदयाचे रक्षण करतात. शेंगदाणे खाल्ल्याने पोट लवकर भरते आणि आपल्या शरीरासाठी ऊर्जाही भरपूर मिळते. यामध्ये असलेल्या फायबरमुळे आपली पचनसंस्था सुधारून आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. अशा प्रकारे आपण याचे अनेक फायदे पाहून हे आपल्या शरीरासाठी अमृत आहे असे ठरू शकतो. परंतु मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हे अमृत की विष हे आपण पाहूया. आता याचे तोटे देखील पाहूया. शेंगदाण्यांमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे अतिप्रमाणात खाल्ल्याने आपले वजन देखील वाढू शकते. तसेच जास्त शेंगदाण्याच्या सेवनाने अपचन, ॲसिडिटी किंवा छातीत जळजळ करणे असे त्रास उद्भवू शकतात. काही लोकांना शेंगदाण्याची ॲलर्जी असते, ज्यामुळे अंगावर सूज येणे, खाज येणे असेही प्रकार होऊ शकतात. म्हणूनच आपण याला विष देखील म्हणू शकतो. परंतु या शेंगदाण्यांचा वापर आपण योग्य पद्धतीने जर केला, आहारात त्याचा योग्य वापर केला तर ते आपणास हानिकारक ठरत नाही. तर या शेंगदाण्यांची योग्य पद्धत आपण पाहूया. तत्पूर्वी ज्यांनी माझ्या व्हिडिओला लाईक केले नसेल, सबस्क्राईब केले नसतील तर त्यांनी कृपया सबस्क्राईब करावा. तर आता आपण पाहूया शेंगदाण्यांची योग्य पद्धत. रोज सुमारे 1 मूठभर म्हणजेच साधारण 25 ते 30 ग्रॅम आपल्या शरीरासाठी शेंगदाणे आवश्यक असतात. शेंगदाणे कच्चे न खाता ते भाजून किंवा भिजवून खावेत. भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने पचायला सोपे जातात. जास्त प्रमाणात तळलेले किंवा मीठ लावलेले शेंगदाणे खाणे टाळावे. तर मैत्रिणींनो, शेंगदाणे नक्की खा, पण प्रमाणात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. अशाच नवनवीन हेल्थ टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. काळजी घ्या.